शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला भर फुलोरा अवस्थेमध्ये पाणी द्यावं का? आता हा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला विचारलेला आहे. तर तूर पीक जर आपलं भर फुलोरा अवस्थेमध्ये असेल, तर तुम्ही तूर पिकाला शक्यतो पाणी टाळा. मग आता पाणी कधी द्यायचं? तर तुमच्या तूर पिकाला फुलधारणा होण्याच्या अगोदर पाणी द्यायचं आणि तुमचे तूर पीक जवळपास 75% शेंगा धारणा झाल्यानंतर. बघा आता, अशा प्रकारे 75% शेंग धारणा झाल्यानंतर तुम्हाला तूर पिकाला पाणी हे द्यायचं आहे. भर फुलामध्ये तुरीला पाणी दिल्यामुळे तुमच्या तूर पिकाचे हे फुल गळू शकतं आणि तुमचं नुकसान 100% तय आहे. तसं यावर्षी तूर पिकाचं जे सीझन चांगलं होतं, तर ते पहिले सुरुवातीला पाणी जास्त होतं, त्यामुळे फुलधारणा झाली नाही. अचानक थंडीमध्ये वाढ झाली, त्यामुळे फुलधारणा झाली नाही. एकंदरीत आता फुलं आले, तर तुम्ही पाणी देऊन गलती करू नका, कारण तूर पिकाला पुन्हा नव्याने फुलं आणण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. तर त्यामुळे पाणी देत असताना थोडीशी काळजी घ्या. 75% जेव्हा तुमच्या संपूर्ण शेंगा पकडल्या जाईल आणि 25% फुलं राहील, तेव्हा तुम्ही तूर पिकाला पाणी देऊ शकता. धन्यवाद.